सर्व शेतकरी मित्रांचं सफल कृषी ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत गाव खडकी, तालुका अहिल्यानगर, जिल्हा पण अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत. आज विशेष करून शेतकरी मित्रांबद्दल आपण बोलणार आहोत. हा जो समोरचा कांद्याचा प्लॉट दिसतोय, या अगोदर या शेतकऱ्यांनी ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी सफल कृषी ॲग्रोटेकचे कोणते प्रॉडक्ट कशा पद्धतीने वापरले आणि त्याचा कसा रिझल्ट आला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नापीक होत झालेल्या जमिनीला सुपीक करण्याचा आधार म्हणजे सेंद्रिय शेती, या दृष्टिकोनाने हे पाऊल ठेवून आपण सफल कृषी ॲग्रोटेकचे सर्व प्रॉडक्ट आपण वापरतोय आणि जमिनीला सुपीक बनवण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे मातीला जिवंत करण्याचा प्रयोग करतोय. तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. रामकृष्ण हरी, नमस्कार. रामकृष्ण हरी, नमस्कार. आपले परिचय सांगा. माझं नाव शिंदे सुभाष ज्ञानदेव, मुक्काम जाधववाडी, पोस्ट अकोलनेर, तालुका जिल्हा अहिल्यानगर. बरोबर. आता हे सर्व क्षेत्र किती आपण ह्या प्लॉटमध्ये उभा आहोत? हे क्षेत्र हे अर्धा एकर आहे. हे अर्धा एकर आहे आणि ह्या बागाच्या पलीकडचं अर्धा एकर क्षेत्र आहे. बरोबर. तर आता या कांद्याचा कालावधी किती दिवसाचा आहे? 2.5 महिने. 2.5 महिन्याचा. जर विचार केला तर भरपूर शेतकरी कांदा करतात. बरोबर आहे. आणि आज बरेच ठिकाणी मी कांदा पाहतोय की रोगाटलेल्या अवस्थेमध्ये किंवा कांद्याची क्वालिटी इतकी खास नाही. तर तुम्ही असा काय प्रयोग केला या कांद्यासाठी हे आपण शेतकरी मित्रांना सांगावं. हो. आणि त्याच्यानंतर आम्ही प्रोटीन प्लस कांदा स्पेशल, हो, हे 2 प्रोडक्ट वापरले. बरोबर. आणि त्याच्यानंतर जी क्वालिटी आली ती एकदम उत्तम आहे. उत्तम आली. बरं, तुम्हाला काय वाटतं बरं, जे शेतकरी समजा किंवा तुम्ही रासायनिक खतांचा किती टक्के वापर करता? म्हणजे या अगोदर करत होतो. बरं, आता रासायनिक खतांचा वापर किती केलेला आहे? आता नाही केलेला, बिलकुलही केलेला नाही. म्हणजे जे शेतकरी युरिया टाकतात, 24-24, 18 DAP वगैरे टाकतात, तुम्ही ह्या प्लॉटला काही टाकलेलं नाही. मग आता ह्या प्लॉटला जर विचार केला तर प्रोटीन प्लसच्या किती बॅगा गेलेल्या आहेत? प्रोटीन प्लसच्या 6 बॅगा टाकल्या. ह्या प्लॉटला नाही, या प्लॉटला 3 आणि त्या प्लॉटला 3 असे मिळून 6 बॅगा टाकलेल्या आहेत. मग आता जर विचार केला तर हे क्षेत्राला मला असं वाटतंय तुम्ही 4-5 दिवसापूर्वी पाणी दिलेलं आहे. नाही, याला 8 ते 9 दिवस झाले पाणी दिले. 8 ते 9 दिवस झाले. बरोबर. आता जर विचार केला तर ही जमीन मला संपूर्ण अशी काळी आणि भुसभुशीत झाल्यासारखी वाटते. आणि जर समोर पाहिलं तर जणू का असं मीठ टाकल्यासारखं किंवा नत्राचं प्रमाण जास्त झालं तर अशी एकदम पांढर शिकत वाटते. ह्याचा तुम्हाला तर म्हणजे रिझल्ट वाटलंच असेल की काय बदल आहे किंवा काय बदल नाही. 100%. बरोबर आहे. मग तुम्ही 3 बॅगा टाकूनच तुम्हाला इतका सुंदर असा अप्रतिम रिझल्ट आला. बरोबर आहे. आणि तुम्ही सांगताय पण मी एक सुद्धा दाणेदार वापरला, युरिया नाही, 24-24 नाही किंवा DAP वगैरे वापरले नाहीये. तर शेतकरी मित्रांनो, आपण या कांद्याची कॅनोपी, क्वालिटी आणि पहा, 8 ते 9 दिवस झाले शेतकरी सांगता येते मी पाणी दिलेलं नाहीये. मला असं एक ठिकाण दाखवा की कांद्याला कुठं सुकवा आलाय किंवा कांद्याच्या माना पडलेल्या आहेत किंवा असं वाटतं की याच्यावरती रोग आहे, असं बिलकुलही कुठे दिसत नाही. खाली फिरवा कांद्याचा. सेंद्रिय शेती करणं खरं तर काळाची गरज आहे. तर आतापर्यंत तुम्ही जी शेती करत आला आहात, बरोबर आहे, तुमचा तो अनुभव आणि आत्ताच तुम्ही सेंद्रिय खतांचा वापर केला, तो अनुभव मध्ये काय जमीन आसमानचा फरक तुम्हाला वाटला? माझं शेतकरी बांधवांना एवढीच विनंती आहे की आपण जे पूर्वी रासायनिक खत वापरत होतो त्याचा पूर्ण क्षमतेने बंद करून सेंद्रिय शेतीकडे वळावे हीच विनंती. म्हणजे पहा शेतकरी, आज शेतकरी राजाला सुद्धा इतकं समाधान वाटतंय सेंद्रिय खतं वापरून की बदलत्या काळानुसार आपण सुद्धा बदलणं गरजेचं आहे. कारण की येणारी पुढची पिढी सुदृढ, सशक्त, विषमुक्त, सुदृढ, सशक्त आणि बलवान होणं गरजेचं आहे. तुम्ही जर यामध्ये केमिकल पेरलं तर ते केमिकल परत फिरून बुमरँग होऊन आपल्याच अंगावरती येणार आहे. बरोबर आहे ना? कारण हे आपण पण खातोय घरी. हा, मग आपण ठरवायचंय की विषमुक्त भाजीपाला खायचा आहे की विषाने पेरलेला भाजीपाला खायचा, विषमुक्त खायचा. आणि आपण जर विषमुक्त खाल्ला तर आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल आणि दवाखान्यात जाण्याचं प्रमाण कमी होईल. म्हणजे
जो खर्च केमिकल वरती करता तोच खर्च फक्त सेंद्रिय खतावरती करायचा आहे आणि जो खर्च तुम्ही दवाखान्यामध्ये करणार आहे तो तुमचा 0% खर्च असणार आहे. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे शेतकऱ्याने जर ह्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं ना तर तुम्हाला सांगतो हे दवाखान्यात जाण्याचं प्रमाण सुद्धा कमी होणार आहे. आणि आज जर विचार केला तर मला हे रोग वगैरे काय नाही हो, नाही. हे आपणच विष काढून आपणच रोग तयार केलेले आहेत. आणि परत आपण म्हणतो वातावरण खराब झालं, हे झालं ते झालं. मग वातावरण खराब झालं मग हे बांधाची गवत का जळत नाही? वातावरण खराब ते तर आणखीन वाढत चाललेले आहेत. आता तुम्ही सेंद्रिय खतं वापरलेली तुमच्या या पिकामध्ये मला आहे ना फक्त 10% गवळ दिसते. कशामुळे माहिती आहे का? सेंद्रिय खतामुळे. तुम्ही याला जर युरिया 24-24 आणि DAP चा वापर जर केला असता ना हे तुमचं प्रमाण 40% वरती असतं. आणि एक विशेष म्हणजे आता कांदा 2 महिन्याचा होऊन गेला नाही, मला समोर आणा. आता एक जे आपण लिंबू वगैरे असतं ना त्या पद्धतीने खाली गाठ वगैरे व्हायला लागलेली. आणि विशेष म्हणजे जेवढी मानाचा आकार जर वाढला, ह्या मानाचा जर आकार वाढला तर खाली आकार वाढणार नाही आणि कालांतराने ना त्याच्यावरती रोग येणार आहेत. बरोबर आहे? मग जेवढ्या प्रमाणात पाहिजे का हे तेवढ्या प्रमाणात आहे. म्हणजे सेंद्रिय खतं वापरून तुम्ही समाधानी आहात का? 100% समाधान. 100% समाधानी आहे. जर समजा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ खोटा वाटला किंवा एखादा बनवून वगैरे वाटला, म्हणजे असे भरपूर शेतकरी शंका घेणारे आहेत, तर ते शेतकऱ्यांना कृपया करून तुम्ही तुमचा नंबर यावरती सांगा. माझा मोबाईल नंबर 94055629. 629. तुम्ही तुमचा अमूलाग्र वेळ सफल कृषी ॲग्रोटेकला दिल्याबद्दल मनापासून आभारी. धन्यवाद. रामकृष्ण हरी.